कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। एसटी चालक वाहकांना मद्यपान चाचणी सक्तीची केली आहे। पेट्रोल डिझेलची खरंच टंचाई आहे का? भारतासाठी रशिया पुढे सरसावलाय। महाराष्ट्र मंत्रिमंडळाने धर्मांतर विरोधी कायद्याला मंजुरी दिली आहे। कर वसुलीच्या 2% रक्कम आता स्मार्ट सिटीला देण्यात येणार आहे। कसोटी क्रिकेटमध्ये कस लागणार आहे। प्राजक्ता गायकवाड केसांमुळे ट्रोल झाली आहे। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 6 मार्च वार शुक्रवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे एसटी चालक वाहकांची। एसटी आगारात कामावर हजर होणाऱ्या सर्व चालकांची अल्को टेस्ट मशीनद्वारे दररोज मद्यपान तपासणी करणं बंधनकारक करण्यात आलंय। योग्य नोंदी घेऊनच चालकांना कर्तव्यावर पाठवण्याचे निर्देश देण्यात आलेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। यामुळे एसटी प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे। 25 जानेवारीला मंत्री सरनाईक यांनी मुंबईतील परळ बस स्थानकाला अचानक भेट दिली। यावेळी चालक वाहकांच्या विश्रांतीगृहांमध्ये अनेक मद्याच्या बाटल्या आढळल्या। तसंच काही कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत असल्याचंही निदर्शनास आलं होतं। याची दखल घेत मंत्री सरनाईक यांनी तातडीने चौकशी समिती नेमून या प्रकरणास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते। तसंच असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी कडक उपाययोजना करण्यासही सांगितलं होतं। त्या अनुषंगाने एसटी प्रशासनाने 3 अधिकाऱ्यांची समिती नेमून या प्रकरणाची सखोल चौकशी केली। चौकशीमध्ये दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे केंद्र सरकारच्या स्पष्टीकरणाची। इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। त्यामुळे देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर गर्दी बघायला मिळतेय। मागच्या 3-4 दिवसांपासून लोक रांगेत उभं राहून आपल्या वाहनांमध्ये इंधन भरतायत। या प्रकरणी आता केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण आलंय। सरकारी सूत्रांच्या हवाल्याने माहिती दिली आहे की पेट्रोल आणि डिझेलच्या मर्यादित स्वरूपातील पुरवठ्याचा सरकारचा कोणताही विचार नाही। देशाची गरज भागेल एवढा पुरेसा साठा उपलब्ध आहे। त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही। कतारकडून होणाऱ्या LNG पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। कतार हा जगाच्या एकूण गरजेच्या 20% LNGचा पुरवठा करतो। मात्र सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कतार एनर्जीने फोर्स मॅजॉर घोषित केलंय। म्हणजे अनपेक्षित संकटामुळे कराराप्रमाणे पुरवठा करणं सध्या कतारला शक्य नाही। याद्वारे खत कारखाने आणि घरगुती गॅस यांसारख्या प्राधान्य क्षेत्रांना गॅसचा पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असं ANIच्या सरकारी सूत्रांचं म्हणणं आहे। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे रशियाची। आखातातील वाढत्या संघर्षामुळे तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर रशियाने भारताला जादा कच्चं तेल देण्याची तयारी दर्शवली आहे। सध्या सुमारे 9.5 दशलक्ष बॅरेल कच्चं तेल भारतीय सागरी हद्दीजवळील जहाजात असून ते काही आठवड्यात भारतात पोहोचू शकतं, असं ऊर्जा क्षेत्रातील सूत्रांनी सांगितलं। पश्चिम आशियातील संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाज वाहतूक विस्कळीत झाली आहे। इराणवरील अमेरिकन-इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणी प्रत्युत्तरामुळे या मार्गावरील काही जहाजांना लक्ष्य करण्यात आलं। त्यामुळे हा महत्त्वाचा तेलमार्ग जवळपास बंद झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। भारताच्या सुमारे 40 ते 50% कच्च्या तेलाची आयात होर्मुझ सामुद्रधुनी मार्गे होते। त्यामुळे या मार्गात अडथळे निर्माण झाल्यास भारताला पुरवठ्याचा मोठा धक्का बसू शकतो। शिवाय भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्या दररोज सुमारे 5.6 दशलक्ष बॅरल कच्चं तेल प्रक्रिया करतात, तर देशाकडे सध्या केवळ सुमारे 25 दिवसांचा कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचंही सांगितलं जातं। त्यामुळे संभाव्य तुटवडा टाळण्यासाठी भारत पर्यायी पुरवठ्याचे स्रोत शोधतंय। पॉडकास्टची चौथी बातमी आहे धर्मांतर विरोधी विधेयकाची।
राज्य मंत्रिमंडळाने अत्यंत प्रभावी आणि कडक धर्मांतर विरोधी विधेयकाला मंजुरी दिली. हा नवीन कायदा केवळ मध्य प्रदेश आणि गुजरात सारख्या राज्यांमधील कायद्यांसारखाच नाही, तर काही बाबतीत अधिक कठोर आणि प्रभावी आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर महाराष्ट्रात धर्मांतराला जबरदस्ती करण्याचा किंवा प्रवृत्त करण्याचा कोणताही प्रयत्न हा अजामीनपात्र गुन्हा मानला जाईल. जबाबदार असलेल्यांना ताबडतोब अटक केली जाईल. पॉडकास्टची 5वी बातमी आहे एकूण कर संकलनाची. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या एकूण कर संकलन उत्पन्नातून 2% निधी स्मार्ट सिटीला देण्याचा प्रस्ताव प्रशासकीय पातळीवर मंजूर करण्यात आला आहे. 3 फेब्रुवारी रोजी महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी या संदर्भातील प्रस्तावावर स्वाक्षरी केली. यासोबतच स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने महानगरपालिकेकडून 4 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधीही मागण्यात आलाय. महानगरपालिकेला देण्यात येणाऱ्या तांत्रिक सहाय्यासाठी ई-गव्हर्नन्स सिस्टीम्सच्या संचालन आणि देखभालीसाठी कायमस्वरूपी आर्थिक व्यवस्था करण्याची मागणी स्मार्ट सिटी कंपनीने यापूर्वी केली होती. या आधारावर कर संकलनातून 2% निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यामध्ये 4 दिवसीय कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. भारतातील महिला क्रिकेट संघ मागील 5 वर्षांमध्ये पहिल्यांदाच डे नाईट कसोटी खेळणार आहे. एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर आता भारतीय संघातील अनुभवी खेळाडूंकडून कसोटी सामन्यात चमकदार खेळाची अपेक्षा केली जाते. भारतीय महिला क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बाब आहे. भारतीय महिला संघाने मागील 5 कसोटी सामन्यांमध्ये एकाही लढतीत पराभव पाहिलेला नाही. डिसेंबर 2023 ते जुलै 2024 या दरम्यान भारतीय संघाने 3 कसोटी सामन्यात विजय संपादन केलेत. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडची. लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने अलीकडेच केसांची वेगळी स्टाईल करत नवा लुक सादर केला. तिचे फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर समोर येताच अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तिचा हा लुक पाहून अनेकांनी टीका केली. एकाने लिहिलं, हा लुक तितका शोभत नाही. दुसऱ्याने लिहिलं, केस का असे कापले. तर काहींनी किती विचित्र हेअरस्टाईल आहे ही, अशा प्रतिक्रिया नोंदवल्या. या चर्चेदरम्यान प्राजक्ताच्या भावाने पुढे येत बहिणीची बाजू मांडली. कलाकारांच्या वैयक्तिक निवडीवर टीका करण्याची गरज नसल्याचं स्पष्ट केलं. हे होतं isakal.com चं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.